ते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजले गेले कुठे. या भराऱ्या आमुच्या ही पाखराची वंदना, भीमराया घे, भीमराया घे, तुला या लेकरांची वंदना, भीमराया घे. तुम्हा आम्हा सर्वांचे नव्हे, या संपूर्ण देशाचे उद्धारक, जगाला दिशा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या फेस टू फेस या विशेष कार्यक्रमात आज आपण आहोत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरीमध्ये. अंबरनाथ नगरीमध्ये सारस्वताचा विभाग म्हणून मानला जात असलेल्या मोरेनगरमध्ये आज आपण आहोत आणि एका समर्पित भावनेने काम करणाऱ्या कृतिशील आंबेडकरवादी अनुयायाशी आज आपण भेटणार आहोत, ज्यांनी बाबासाहेबांचा मूळ संदेश जाणला आणि अगणित बहुजन समाजातील युवकांना प्रशासन सेवेसाठी असणाऱ्या सगळ्या खास खळगे वाटा मोकळ्या करून दिल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केला, अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण भेटणार आहोत. अर्थातच प्रसंग समाज कल्याण संस्थेचे सर्व संस्थापक डॉक्टर कचपाल इंगोले सरांना, सर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या चला समाजाशी बोलू काही, चला मनात सांगू काही या विशेष कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सर, या अभिनव उपक्रमात आपल्या जीवन कार्याविषयी आपण बोलणारच आहोत, परंतु आधी आम्ही हे जाणून घेण्यास इच्छुक आहोत की आपला वाशिम जिल्ह्यातील जयपूर दिल्ली इथून सुरू झालेला प्रवास अंबरनाथ इथे येऊन थांबलेला आहे. तर मला हे सांगा की आपला शिक्षण प्रवासाविषयी माहिती द्या, आपला शैक्षणिक प्रवास कसा आहे आणि अंबरनाथपर्यंत हा झालेला प्रवास याविषयी आम्हाला सविस्तर सांगा. धन्यवाद साहेब. आपण जो हा उपक्रम चालू केलेला आहे फेस टू फेस, या उपक्रमामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीस जे लोक समर्पित आहेत अशा लोकांची कामं आपण समाजापुढे आपण नेता, खूप वाखाणण्याजोगं हे काम आहे. प्रथमतः आपण या सुरू केलेल्या उपक्रमाबद्दल मी आपणास उभयतास मी हार्दिक आपले अभिनंदन करतो. सोबतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना मी लाख हार्दिक शुभेच्छा देतो. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी समर्पित असताना आपण जो मोलाचा असा प्रश्न विचारला की या मागास असलेल्या या वाशिम जिल्ह्यातून आपण काम सुरू करून आपण मुंबईसारख्या अशा मोठ्या नगरीमध्ये येऊन थांबला, याचं गुपित आपण मला ओळखायला सांगितलं. मला अभिमान वाटतोय की अशा एका मागासलेल्या जिल्ह्यातून येऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं काम उभं करू शकतो. म्हणजे जे कुछ भी हो सकता है, मान्यवर कांशीराम बोलल्याप्रमाणे कुछ भी हो सकता है, म्हणजे असं ही कॉन्सेप्ट घेऊन आपण इथपर्यंत आलो आणि हा बाबासाहेबांच्या विचाराचा गाडा आपण इथपर्यंत आणलेला आहे. तरुण वयातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याची धडपड त्या खेड्यागावामध्ये आपल्यासारख्या शिक्षित लोकांनी आम्हाला जे गायडन्स केलं, जे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही तो बाबासाहेबांचे विचार आम्ही मनामध्ये रुजले. नागपूरला वैद्यकीय शिक्षण घेऊन आल्यानंतर आपण गावामध्येच लोकांची सेवा करावी, म्हणजे सेवाव्रतच हे माझ्या आयुष्यामध्ये एक आपण निर्माण केल्यामुळे सेवा भावनाच ही माझ्या मनामध्ये पूर्वी होती, आताही आहे आणि असणार आहे. आपलं जीवन हे आपल्यासाठी नसून हे जीवन समाजासाठी आहे, असं समर्पित जीवन माझं असल्यामुळे मी हे समाजाला पूर्ण वाहून घेतलं. खेडेगावामध्ये सुद्धा मी वैद्यकीय सेवा देण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिथे माझं काही मन रमलं नाही आणि म्हणून
जर आपल्याला खूप काही अजून जर मोठं काम करायचं असेल तर आपल्याला मोठ्या महानगरीमध्ये गेलं पाहिजे आणि तेव्हाच आपण समाजाचं चांगल्यात चांगलं काम करू शकतो, असं मला हे झाल्यामुळे मी त्या खेड्यातून शहरामध्ये आलो आणि शहरामध्ये मग बऱ्याचपैकी उच्च शिक्षित लोकांची संपर्क आला, शासकीय कर्मचारी संपर्क आला आणि चळवळीच्या मोठमोठ्या लोकांशी संपर्क आल्यामुळे माझा हा जो माझा पायगंडा आहे किंवा जे विचार आहेत अजून सुदृढ झाले आणि बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा अजून माझ्या मनामध्ये रुजली आणि त्यामुळे मी हे काम करण्यास अजून तत्पर झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार आपल्याला दिले होते की आपण समाजाला देणं लागतो आणि म्हणून पे बॅक टू सोसायटी या उपक्रमाअंतर्गत आपण शहरामध्ये जर आलो, आता आपण तर स्थिरतावे झालो आहोत, परंतु आपल्या खेड्यातील समाजाचं काय, आपला जो खेड्यातला समाज काय आहे, तर याच्यावर काम करण्यासाठी माझी तळमळ निर्माण झाली आणि मग मी गावाकडे काम सुरू केलं. सर, आपल्या संस्थात्मक कार्याविषयी आपण बोलणारच आहोत. आताच तुम्ही तुमच्या शैक्षणिक प्रवासाविषयी विस्ताराने आम्हाला माहिती दिलेली आहे, परंतु तुम्ही जी कामाची उभारणी केलेली आहे किंवा तुमच्या संस्थेच्या माध्यमातून त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की त्यामागे तुमचे एक वैचारिक अधिष्ठान आहे, मजबूत असं वैचारिक अधिष्ठान आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर पहिल्यांदा जर कोणी सोशल इंजिनिअरिंग केलं असेल, बहुजन समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं असेल, ते कांशीरामजी यांनी केलं. त्यांची सेवेचा अधिकाधिक काळ महाराष्ट्रात केला. ते मूळचे पंजाबचे, परंतु त्यांनी या देशातलं सर्वात मोठं राज्य असलेलं उत्तर प्रदेश या ठिकाणी एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तर 3 वेळा मुख्यमंत्रीपद हासिल केलं. अशा एका महान महत्वाशी काही काळ आपला संपर्क आलेला आहे आणि आपली विचारधारा मजबूत आहे. तर याविषयी आम्हाला काय सांगतो? अगदी खरं आहे, कारण कुठलीही चळवळ उभी जर करायची असेल तर नुसती ती आपण जसं आपल्या एकाच जनसमुदायावर म्हणजे शेड्यूल कास्टच्या एका जातीच्या बलबुत्यावर तुम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून मान्यवर कांशीरामजींनी आपल्याला सोशल इंजिनिअरिंगचा जो फॉर्म्युला आपल्याला दिला होता आणि त्यावरच आपल्या विचाराची जडणघडण झालेली आहे. किंबहुना त्यांच्याच त्या विचाराचा वारसा घेऊन फुले शाहू आंबेडकर चा जो चळवळीचा जो रथ आहे तो रथ पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो. आणि याची सुरुवात आपण जसं पूर्वी बाबासाहेब बोलले होते की खेड्यामधून शहरामध्ये चला, आणि आपण खेड्यामधून शहरामध्ये आलो. आपण शहरामध्ये आलो खरं, परंतु शिकलेला जनसमुदाय हा शहरातून परत खेड्यामध्ये न गेल्यामुळे आपल्या चळवळीला अधोगती निर्माण झालेली आहे. हे आम्हाला कांशीरामजींनी त्यांच्या हर एक कॅडरमध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे. बाबासाहेबांची चळवळ जर तुम्हाला पुनर्जीवित करायची असेल तर बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही शहरामध्ये आल्यानंतर जेव्हा तुमच्यामध्ये बदल होईल तेव्हा तुमचा आदर्श घेण्यासाठी तुम्ही त्या तुमच्या जनसमुदायात जाणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून हा वारसा घेऊन आपण आपल्या या कामाची उभारणी केली आणि तो सोशल इंजिनिअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो प्रथमतः आपण आपल्या खेड्यापासून आपण म्हणजे त्याला त्याचा प्रयोग आपण केला. बरोबर. कारण काय होतं साहेब की आपण बघतो सगळं असं की कोणालाही वाटतं की बाबासाहेब हे किंवा शिवाजी महाराज असू किंवा फुले असू द्या हे दुसऱ्याच्या घरी जन्माला यावेत अशी आपण वाट बघतो. परंतु कांशीरामजींनी यांनी जी आम्हाला चळवळ सांगितलेली आहे की ती आम्हाला सांगतात, आपल्याला सांगतात की याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. आणि म्हणून तो फॉर्म्युला जपत असताना या मोमेंटची सुरुवात आम्ही म्हणण्यापेक्षा मी ती स्वतःपासून केली की पहिल्यांदा कुटुंबापासून ती सुरुवात केली. त्यागाची भावना ही कुटुंबामध्ये यायला पाहिजे, इथून सुरुवात केली. आणि म्हणून हे काम उभं करताना संस्थेचं संस्थापित काम उभं करत असताना याची सुरुवात स्वतःपासून, स्वतःच्या कुटुंबापासून आणि स्वतःच्या गावापासून सुरुवात केली. ती मगाशी जे विचारलं की संस्था तुम्ही कशी उभारणी वगैरे केलेली आहे आणि सोशल इंजिनिअरिंग फॉर्म्युला तुम्ही कशा प्रकारे निर्माण केलेला आहे. आता तुमचा प्रश्न साहेब एकदम म्हणजे मोलाचा प्रश्न आहे आणि खरोखर त्याच्यावर विचार मंथन होणं फार गरजेचं आहे. काय होतं की आपण जेव्हा जय भीम घालतो तर तेव्हा जय भीम हा शब्द हा एका जनसमुदायापुरता मर्यादित राहतो. तर याला आपल्याला वास्ट कसं करता येईल
म्हणून मी एक छोटासा जो प्रयोग केला मी तुम्हाला म्हणजे या ठिकाणी तुमच्याबरोबर ते शेअर करणं मला फार अगत्याचं वाटतं आणि तो शेअर घ्यायलाच पाहिजे. आणि म्हणून ते मी तुमच्याशी शेअर करतो. काय झालं की आपण जेबिंग करताना की विशिष्ट जनसमुदाय एकमेकाला जेबिंग करतो आणि बाय फर्दिंग कास्ट शेड्यूल कास्ट मधला बुद्धिस्ट समाज हा एकमेकाला जेबिंगने आपल्याला हे करतो सर्व असं. तर याला जर तुम्हाला म्हणजे सबस्टिट्यूट जर द्यायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी काय केलं की तुम्हाला संस्थेची तुम्हाला पूर्ण कल्पनाच आहे. आम्ही व्यायामशाळा सुरू केल्या, त्या निर्माण आम्ही गावाकडे तरुणांना एकत्र केलं आणि असं करत असताना की आम्ही गाव गेल्यानंतर मला भेटायला पहिल्यांदा आपल्या लोकांपेक्षा इतर जातीचे लोक पहिल्यांदा माझ्या घरी मला भेटायला येतात. म्हणजे घरी गेल्यानंतर आपल्याचमध्ये फार लोक कमी भेटायला येतात, परंतु घरी गेल्या गेल्या अदर कास्टचे लोक सर्वात जास्त भेटायला येतात आणि ते आपल्याकडनं आपल्या कामाचे किंवा आपल्या याचे ते त्यांची उत्सुकता जास्त असते. तुमच्या प्रगतीचं मूळ काय आहे नेमकं सर्व असं. तर याचा आपल्याला हे आपल्या सोशल एरियामध्ये कसा आपल्याला याचा हे करता येईल याचं थोडंसं मी म्हणजे हे बांधलं. आणि आम्ही काय केलं की मुंबईमध्ये फायर ब्रिगेडचा कोर्स चालू केला. आणि आपल्याला कल्पना असेल की याबद्दल लोकांना फार म्हणजे कमी ज्ञान आहे, परंतु हे एक वेगळ्या प्रकारचे एक सैन्य दल आहे याची मला पूर्ण कल्पना असल्यामुळे मी तो कोर्स इथे मुंबईमध्ये सुरू केला. आणि त्याच्यामध्ये जसं की आपण एकमेकाला अभिवादन करताना जय भीम असं म्हणतो, तसं या दलामध्ये एकमेकाला अभिवादन करण्याचे जय हिंद हा शब्द वापरतात. जय हिंद. आता याचं गणित तुम्हाला सांगतो. काय झालं की मी याची सुरुवात मग तुम्हाला सांगितलं मी स्वतःपासून केली, कुटुंबापासून केली आणि गावापासून केली. काय झालं की गावातील अदर जातीच्या लोकांना मी यामध्ये म्हणजे ऍडमिशन दिलं, म्हणजे त्यांना याच्यामध्ये मी प्रवेश दिला आणि त्यांना प्रशिक्षण दिलं. झालं असं की प्रशिक्षण दिल्यामुळे ही एक शिस्तबद्ध सैन्य असल्यामुळे मग कुठे भेटल्यानंतर तो जो जवान आहे म्हणजे तो जो प्रशिक्षित जवान आहे की तो उभं राहून जोरात जय हिंद असा शब्द वापरतात. जय हिंद, जय हिंद असा जोरात शब्द वापरतात. म्हणजे आपण म्हणजे जसं आपण एकमेकाला आता तुम्ही भेटला की आपण एकमेकाला जय भीम साहेब असं म्हणतो, तर तसं ह्याच्यामध्ये कसं होतं की एकमेकाला भेटल्यानंतर ते जय हिंद असा शब्द उच्चारतात. तर मग काय झालं की गावातील 5-6 मुलांना ऍडमिशन दिल्यानंतर ही मुलं गावाकडे गेली आणि मग मी गावाकडे गेल्यानंतर ते त्याच्या घरामधून म्हणजे आपण जात असताना जोरात जय हिंद सर असा शब्द त्यांच्या घरातून आपल्याला उच्चारायचे. याचा परिणाम असा झाला की जेव्हा ते जय हिंद शब्द उच्चारायचे की तेव्हा लोकांना असं वाटायचं की हे यांना जय भीम असं करतात. म्हणजे अदर कास्टचे लोक जेव्हा जय हिंद मुलगा जेव्हा करायचा, परंतु लोकांना जय हिंद शब्द हा लोकांच्या कानी नव्हता ना, त्यांना वाटायचं की हा मुलगा यांना जय भीम असं करतो. त्याचा परिणाम असा झाला साहेब असं की मुलामधली जी इतर देवाणघेवाण आहे याचा सर सेवाभावी संस्था ज्या आहेत त्याची काही महाराष्ट्रामध्ये कमी नाही. शहरामध्ये जाल त्या ठिकाणी संस्था संघटनाचे फलक आपल्याला वाचायला मिळतात. परंतु आपण ज्या संस्था संघटनाची संस्थेचे संस्थापक आहात, सर्व आहात, ही जी प्रसंग नावाची संस्था आहे, प्रसंग समाज कल्याण संस्था, त्याचं सुरुवातच एका वेगळ्या याचा जन्माचा वेगळ्या कारणातून झाला असं माहिती आपल्याला की 2006ला 2005ला जे अतिवृष्टी झाली त्यातून तुम्ही जे काम उभं केलं त्यातून त्यातून संस्था उदयाला आलेली आहे. तर तुम्ही ही संस्था उभी केल्यानंतर आजवरचा तुमचा प्रवास आणि तुम्ही वेगवेगळ्या योजना दिलेल्या ते समाजासाठी खास करून युवा पिढीला जे दिलेले आहे, जे बाबासाहेबांना ऐकलं होतं की आपण शिक्षणकर्ती जमात बनलो पाहिजे, प्रशासनात गेलो पाहिजे, त्या दृष्टीने जे तुम्ही काम उभं केले ते लक्षणीय काम आहे, लक्षवेधक आहे. याविषयी सांगा. त्याचबरोबर दुसरा त्याला जोडून प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की अनेक मान्यवर शिक्षण घेतात, गाव सोडतात, शहरात स्थायिक होतात आणि मग गाव विसरतात. तुम्ही एवढं मोठं काम उभं केल्यानंतरही जे तुम्ही इथे करताय ते तुम्ही गावी पोहोचवता. गावाशी तुमची नाळ अजून कायम आहे. अगदी तुमच्या गावात सुद्धा तुम्ही जे पुढे व्यायामशाळा सुरू केलेली आहे, वाशिंदा तुमचं काम आहे, अंबरनाथलंही काम आहे. इथे तुम्ही आता सांगितलं की अग्निशमनाच्या माध्यमातून जे काम केलं, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ITI असून दुसऱ्या कोणत्याही संस्थेकडे जे काम नाही ते तुम्ही आणलेलं आहे. ही दूरदृष्टी तुमच्याकडे आहे आणि मुलांसाठी जे विधायक काम तुम्ही करता बहुजन समाजातील, अर्थातच तुम्हाला महापुरुषाची प्रेरणा आहे आणि सगळ्या बहुजन समाजातील मुलांना तुम्ही अनेकांना रोजीरोटी लावलेली आहे. त्यांची तर तुमच्याविषयी एक आदराची भावना असणारच आहे. आणि तुम्ही जेव्हा त्यांच्या पालकांना भेटता तेव्हा त्यांच्या भावना काय असतात याविषयी थोडं आम्हाला सांगा.
तुम्ही खरोखर म्हणजे जो जो प्रश्न जो तुम्ही केलेला आहे तो म्हणजे फार म्हणजे याचा म्हणजे भावनात्मक तुमचा तो प्रश्न आहे. कारण याचं उत्तर देत असताना किंवा याची मीमांसा करत असताना अंगावर शहारे येतात. कारण मुळात जो तुम्ही पहिला प्रश्न विचारला की संस्थेची उभारणी जे तुम्ही विचारलं, आता या आमच्या संस्थेची उभारणीपासून तुमच्या समोरच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही पण एक प्रसंगाचा तुम्ही एक पिलर आहात, स्टेक होल्डर म्हणून तुम्ही आमच्या संस्थेबरोबर तुम्ही काम बघितलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला आमच्या संस्थेत स्टेक होल्डर मानतो. तर या संस्थेची निर्मिती आपल्या समोरचीच आहे. लोकसंस्था निर्माण करतात, परंतु त्यांचं ते एक आपण असं म्हणूया की त्यांचं ते उपजीविकेचं साधन म्हणून लोक निर्माण करतात किंवा काही लोक संस्थानिक आहेत आणि ते त्यांनी संस्था उभा केलेल्या आहे. माझ्या माहितीप्रमाणे मागासवर्गीयाची असलेली आपली ही जी संस्था आहे, मी जेवढा याचा हे केला तर वाशिम जिल्ह्यातील आपली मागासवर्गीयाची या लेवलला आलेली आपली एकमेव अशी संस्था आहे. बाकी लोकांच्या संस्था आहेत, त्यांनी आपली शाळा काढली, शाळा काढून अनुदान लाटलं आणि त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी सेटल आहे. परंतु प्रसंग हा एक वेगळ्या अँगलनी वाशिम जिल्ह्यामध्ये काम करतो. प्रसंगाने काय केलं, प्रथमतः पहिल्यांदा युवकावर काम केलं. जो युवक जो चौकामध्ये गुटखा तंबाखू खाऊन जो युवक आपला वेळ घालतो, त्या युवकाला एका ठिकाणी आणण्यासाठी पहिल्यांदा आपण व्यायामशाळा सुरू केल्या. असे एक नव्हे जवळपास 13 व्यायामशाळा आपण निर्माण केल्या. महाराष्ट्रामध्ये युवक कल्याण बोर्डाचं युवक कल्याण डिपार्टमेंट बरोबर एवढं संगनमत काम करणारी वाशिम जिल्ह्यातली नव्हे तर स्टेट मधली आपली एकमेव संस्था आहे. अभिनंदन. आणि त्यामुळे युवक कल्याण संचालनाने आपल्याला युवक रत्न हा पुरस्कार 2008 मध्ये दिला आणि मला असं वाटतं की तो एकमेव पुरस्कार आपला आहे. कारण काय माहिती का की त्यावेळेस साधारणतः आपण जवळपास 157 युवकांना आपण याच्यामध्ये आपण आणून त्यांना विविध क्षेत्रामध्ये आपण त्यांच्या खेळांना त्यांच्या कलागुणांना आपण वाव दिला होता. म्हणजे जे लुप्त झालेले जे खेळ आहेत यांना आपण वाव दिला असता. त्याचंच ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगण्यास मला अतिशय अभिमान असा वाटतो की त्यावेळेस म्हणजे तुम्ही आता दंगल पिक्चर तुम्ही बघितला असेल. दंगल पिक्चर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जो आमिर खान जो दिसतो तसा सेम आमिर खान आमच्या गावामध्ये आणि त्याचं मूळ प्रसंग अशी आहे बघा. आपण दंगल पिक्चर बघितला, दंगल पिक्चर तुम्हाला जो आमिर खान दिसतो तो सेम आमिर खान आपल्या जयपूरमध्ये सेम. म्हणजे तुम्हाला कुठलाही फरक वाटणार नाही. तुम्ही एकदा प्रत्यक्ष आमच्या इथे भेट द्या आणि तुम्ही म्हणाल की दंगल पिक्चर डॉक्टरांच्या गावाचं आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हा दंगल पिक्चर दुसरा तिसरा पुढला नसून हा डॉक्टरांच्या गावचा पिक्चर आहे. कारण प्रसंगाने तिथे सुरुवात केली आणि त्या मुलाला आपण तिथे सुरुवात करून दिली. त्यांनी जेव्हा 5 रुपयाची कुस्ती त्या मुलाने पाडली तेव्हा त्याला खांद्यावर घेऊन नाचणार आपल्याला डॉक्टरच पाहिजे आणि त्याचीच त्याचे मेघ धरून आपण त्याला विविध प्रकारे खेळाचं त्याला हे केलं, त्याला प्रोत्साहन दिलं आणि मग त्याला असं वाटलं बा मी करू शकलो नाही मग माझ्या मुलांनी का करू नये. मग त्याला असं वाटलं की माझ्या मुलाला पैलवान करावं, परंतु त्याला पहिले मुलीच झाली, 1 झाली, 2 झाल्या, 2 मुली झाल्या आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्या मुलींना याचं प्रशिक्षण दिलं. आज माझ्या गावच्या त्या 2 मुली इंटरनॅशनल लेवलला खेळतात. आताच तिने काल परवा जी म्हणजे हे झाली स्पर्धा झाली, आंतरिक परीक्षा झाली स्पर्धा, त्यामध्ये त्या दोन्ही मुलींनी गोल्डन प्राइज घेतलेलं आहे. असे एक नाही, तिने हजारो त्या दोन्ही बहिणींनी म्हणजे पार्टिसिपेट घेतलेलं आहे. नंतर त्याला मुलगा पण झाला, अर्जुनाचा मुलगा पण झाला. आता त्याची 3 मुलं आहेत आणि 3ही मुलं या क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे आज रोजी म्हणजे 3ही मुलं या कुस्ती या खेळामध्ये 3ही मुलं आज त्या माणसाचे म्हणजे नॅशनल लेवलला खेळतात. याचं बघून अजून 2 मुली सेम. म्हणजे आज एकूण माझ्या गावाचे 5 मल्ल इंटरनॅशनल खेळतात आणि याचं मूळ मात्र त्या प्रसंगाच्या त्या छत्रपती शाहू महाराज व्यायामशाळेचं. म्हणजे वेळ लागला, 20 वर्ष लागली, परंतु आज सर 2005 आपण संस्थेची निर्मिती केली. सुरुवातीच्या काळात आपण लक्षवेधी काम केलेलं आहे. तत्कालीन महाराष्ट्राच्या
आरोग्यमंत्री मनोहर यांनी सुद्धा कौतुक केलेलं त्या कामाचं. मला हे विचारायचं की त्याच काळामध्ये बिहारमध्ये सुद्धा आपली टीम जाऊन आली, तिथे सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं काम केलं, तिथली मीडियाने सुद्धा आपली दखल घेतली. त्याविषयी तुमचा तो काय अनुभव होता तो आम्हाला शेअर करा. खरंच म्हणजे तुम्ही फार जिकरीचा प्रश्न केला. जेव्हा 2005 इथे महापूर आला होता आणि या महापुरामध्ये आपल्या संस्थेने हिडन असं काम केलेलं की म्हणजे कोणाचे आपण प्रसिद्धी झोतामध्ये न येता आपण अंबरनाथ बदलापूर तुम्ही फार जिकरीचा प्रश्न केला. 2005 जेव्हा महाराष्ट्रामध्ये महापूर आला होता आणि खास करून आपल्या मुंबई सबर्बन एरियामध्ये अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर कल्याण हा प्रचंड भाग जो आहे हा पूर्ण पाण्याखाली होता आणि इथे प्रसंग संस्थेने फार मोठं काम केलं असं मी म्हणत नाही, तेव्हा टाइम्स ऑफ इंडिया म्हणतो. जवळपास 2 महिने डॉक्टरांची आणि समाजसेवकाची टीम तयार करून विविध ठिकाणी आपले कॅम्पिंग चालायचे. त्यावेळेस म्हणजे त्या वेळेस जवळपास 7 ते 8 लाख रुपये संस्थेने खर्च केला आणि त्यावेळेस तर माझं घरातील जवळपास सर्व सोनं नाणं वगैरे सर्व मी म्हणजे घाण कळालंच नाही मला, म्हणजे कामच मी कळालंच नाही मला सर्व असं. अशा प्रकारे तिथे आपण काम उभं केलं आणि ती तमाच बाळगली नाही. कोणी दखल घेईल, कोणी आपले प्रचार करेल किंवा पेपरमध्ये असं काही बघितलं नाही. सकाळी 6 वाजता नाश्ता करून घरातून निघायचं तर संध्याकाळी 8 वाजता घरी यायचं. आमचे म्हणजे 15-20 डॉक्टरांची टीम होती, 15-16 आमचे MAW चे लोक होते आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन ज्या ठिकाणी म्हणजे बाधित एरिया आहे त्या बाधित एरियामध्ये आपण काम केलं आणि याचा परिणाम असा झाला साहेब की 2 महिने झाल्यानंतर सगळीकडनं बातम्या यायला लागल्या की या परिसरामध्ये हा रोग पसरला, त्या परिसरामध्ये हा रोग पसरला. परंतु अंबरनाथ या एरियामध्ये, स्वामीनगर सारख्या एरियामध्ये लेप्टोस्पायरोसिस नावाचा आजार का पसरला नाही याचा जेव्हा इंटेलिजन्स ब्युरोने म्हणजे गुप्तचर विभागाने जेव्हा सर्वे केला तेव्हा गुप्तचर विभागाने असं सांगितलं की या ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस किंवा जे साथीचे रोग पसरले नाहीत याला कारण असं आहे की प्रसंग नावाची ऑर्गनायझेशन आणि डॉक्टर गसपाल इंगोले यांची टीम या ठिकाणी अविरत काम करते आहे. आणि तेव्हा ही बातमी आरोग्य विभागाला हे झाली आणि आरोग्य विभागाचे तेव्हाचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर विमलताई मुंद्रा यांनी मला प्रत्यक्ष बोलवलं आणि मला 25,000 रुपयाचं पारितोषिक दिलं आणि माझा आरोग्य मित्र मला सत्कार केला आणि ते प्रसंगाचं खूप मोठं अचिव्हमेंट आहे सर. आणि त्यावेळेस मला कळून चुकलं की तुम्ही म्हणजे प्रचाराची काही तुम्हाला काही गरज नाही, तुम्ही तुमच्या कामाशी म्हणजे एकनिष्ठ राहा, तुम्ही काम करा याची पावती तुम्हाला मिळते. तो आमचा एक फार मोठा अनुभव आहे. आणि मग आम्हाला अजून उमेद मिळाली काम करायची. नंतर आमच्या नगरपालिकेने सुद्धा माझा खूप मोठा सत्कार केला आणि त्यावेळेस कुटुंबाला माझ्या म्हणजे आमचे माझी मिसेस असेल, माझे भाऊ असतील किंवा नातेवाईक असतील यांना खूप बरं वाटलं. कारण नगरपालिकेने आपल्या माझा सत्कार करणं साधी गोष्ट नाही, ती पैशामध्ये मोजता येत नाही. तेव्हा तत्कालीन नगराध्यक्ष माननीय गुलाबराव करुंदिले साहेब यांनी माझा सत्कार केला. परिषद तेव्हाचे शिवसाहेब यांनी माझा सत्कार केला. मला खूप बरं वाटलं आणि संस्थेने काम केलं. 2008 अशाच प्रकारचा बिहारमध्ये कोशी नदीचा महापूर आला होता आणि मग आम्ही सेम टीम घेऊन डॉक्टर टीम घेऊन आम्ही बिहारमध्ये गेलो. तेव्हाचे आमच्या अनुभव फार हॉरिबल होते कारण आमच्यासोबतचे जवळपास 2-3 डॉक्टर आमच्या समोर एक्सपायर झाले. पण तिथे काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे आणि मला असं वाटतं खरंच आपण खूप म्हणजे धन्य आहोत की आपल्या इथे काहीच अडचण नाही. त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे काम करण्याचा म्हणजे मला तुम्हाला शेअर करणं फार आवश्यक आहे मला त्या गोष्टी. तिथे साहेब म्हणजे आरोग्याचे समस्या फार वेगळ्या आहेत परंतु जातीचे काय चटके असतात हे आम्ही त्या ठिकाणी अनुभवले. म्हणजे एकीकडे लोक उपाशी मरतायत, आरोग्याच्या लाखो समस्या पसरलेल्या आहेत, म्हणजे साथी रोग पसरलेले आहेत, परंतु अमुक तो हलक्या जातीचा आहे म्हणून यांच्याबरोबर मी जेवण करणार नाही. इथून सुरुवात आहे. तर ते मी इथे बघितलं आणि अक्षरशः मग तेव्हा तिथले तत्कालीन SP साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी आम्हाला स्पेशल आणि त्यांनी मला स्क्वॉड दिला होता आणि तिथे साहेब आम्ही मशीन गन घेऊन आम्ही ते काम केलं आणि तिथे अक्षरशः म्हणजे मी पाण्यामध्ये ते टाइम्स ऑफ इंडियाने पण माझी दखल घेतली. त्या मॅडम त्या पाण्यामध्ये डिलिव्हरी केली बोटमध्ये. बरं त्या मुलीचं वय काय असावं? मुलीचं वय 13 वर्ष, डिलिव्हरी 5वी डिलिव्हरी
5वी डिलिव्हरी, 13 वर्षाची मुलगी, काहीच नसताना, काही नसताना त्या बोटमध्ये डिलिव्हरी केली साहेब. तर ते हॉरिबल आहे. आपण महाराष्ट्र खूप चांगला आहे. तर हा तिथला माझा फार हॉरिबल अनुभव आहे. आरोग्य समाज सगळीकडेच आहेत, परंतु मी स्वतःशी म्हणजे धन्य मानतो की या मोमेंटनी मला जो मंत्र दिला की आपण देणं लागतो आणि तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये निपुण आहात त्या क्षेत्रामध्ये तुमचं काम असणं फार गरजेचं आहे. जसं मी आरोग्यावर माझं काम आहे, तर मी काम करत असताना सामाजिक सेवेचं काम करत असताना आपण देणं लागतो आणि बाबासाहेब चळवळ पुढे नेण्यासाठी आपण पेबॅक स्टडी म्हणून आपण काम बरोबर साहेब. तुमचा अनुभव खूप महत्वाचा आहे, कारण तुमचा अनुभव हे सांगून जातोय की आजही विकासाच्या वाटेवर असणारा देश, आपला भारत देश, आजही त्याची दुसरी बाजू तुम्ही मांडली की 13 वर्षाच्या मुलीची 5वी डिलिव्हरी असेल किंवा अजूनही जातीचा विषय एका राज्यामध्ये अजूनही कायम आहे, तुम्ही दिसून येते. धन्यवाद सर. आज आपण आपला देश किती प्रगत झाला असं म्हणत असलो तरी अजूनही काही खास करून खेड्यामध्ये मानसिकता अजूनही तीच आहे. जाती धर्म हे चालूच आहे. तुमच्या जीवनात असा एक प्रसंग आलेला आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तुम्हाला गावी साजरी करायची होती आणि गावच्या राजकारणी मंडळी म्हणा किंवा इतर जाती धर्माच्या लोकांकडून विरोध होता आणि सगळी आपली मंडळी जेरीच पेटली की आपल्याला जयंती तर करायचीच आहे. म्हणजे एक मोठा प्रश्न निर्माण झाला. तो तुम्ही अतिशय धाडसाने त्याचं निवारण केलं आणि थाटात जयंती साजरी केली. तो प्रसंग काय होता ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. बरोबर. आता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि या जयंतीच्या अनुषंगाने आपला प्रश्न खूप मोलाचा आणि मार्गदर्शक असू शकतो नव्हे आहे. काय होतं साहेब, आतापर्यंत आपल्या समाजावर ज्या इतर जातीच्या म्हणजे असे ते खूप उच्चवर्णीय लोक नसतात, बाय फर्दर आपल्याच जातीचे किंवा मागासवर्गीय लोक सगळे असतात, परंतु शेड्यूल कास्ट मधला महार किंवा बुद्धिस्ट हा जमात वेगळी आणि आपण फार वेगळे आहोत अशी त्या लोकांची धारणा झालेली असते आणि म्हणून बाबासाहेबाला विरोध म्हणून ते लोक विरोध करत असतात. आता यात आपण पण काही कमी नसतो. आपण कसं की आपण ते परकर्षाने म्हणजे मांडत असतो आणि त्यामुळे प्रत्येक गावामध्ये असे ते विरोध झालेले सगळे असतात. मी प्रकर्षाने एक बघितलेलं आहे की इतर जातीचे लोक तुमच्यावर अन्याय कसा करतात, तर ते काय करतात की संबंधित पोलीस स्टेशनचा एखादा हवालदार हाताशी धरत असतात. एखादा एक हवालदार हाताशी धरला, त्याच्याबरोबर थोडीशी दारूची कोंबड्याची पार्टी केली की त्याच्या सहाय्याने ते आपल्या लोकांवर अन्याय सत्र ते चालू करतात. याला पहिला मी छेद दिला. मी पहिल्यांदा छेद असा दिला की पहिल्यांदा आपल्या घरी 2006 मध्ये जिल्ह्याच्या एसपी घरी आणला. तर तो प्रसंग असा होता की त्या गावाने, माझ्या गावाने एसपी कसा असतो कधीच बघितला नाही. गावाने का बघितला तर ज्याला गावाकडे चिप साहेब असं म्हणतात. चिप साहेब म्हणजे काय, त्याला म्हणतात, आपण त्याला म्हणतो ठाणेदार. ठाणेदाराला गावाचे लोक चिप साहेब असं म्हणतात, त्यालाच मुख्य समजतात. म्हणजे तोच सगळ्याचा म्हणजे पोलिसात सगळा मुख्य आहे असं ते समजतात आणि तो आला मग सगळं अख्खं गाव कामाला लागतं. तर हे लोकांनी बघितला, परंतु जेव्हा त्यांना लोकांना कळालं की बाबा म्हणजे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे सगळ्या पोलिसाचा मुख्य माणूस गावामध्ये आला, तर ते नुसतं बघायला आजूबाजू 4 खेडे एकत्र झाले आणि तिथे खरी सुरुवात झाली आपल्या त्या कामाची. म्हणजे त्यांनी हवालदार पकडला. आपण काय केलं की सगळ्यांचा जो म्हणजे बॉस आहे त्याला प्रमुखाला आपण आपल्या घरी जेवण दिलं. त्याचा परिणाम असा झाला की आपल्याला विरोध त्या ठिकाणी शमला. ही त्या कामाची पहिली पावती आपण सुरुवात केली आणि त्यामुळे काय की मग पुन्हा आपण काय करतो माहिती का की ज्यांचा सहाय्य घेऊन त्या लोक अन्याय करतात, आपण त्यांच्या मुख्य अधिकारी असतात त्यांच्याबरोबर आपली उठबस असल्यामुळे तिथे आपल्या त्या अत्याचाराची धार ती आपली कमी झाली. आणि प्रथमतः आम्ही मिरवणूक काढणे वगैरे हा जो पार्ट आहे आम्ही मुळातच तो थांबवला होता. कारण का माहिती मिरवणूक काढून आपण नुसतं नाचगाणी करून आपण बाबासाहेब विचार लोकांच्या पसरू शकत नाही. म्हणून आम्ही काय केलं माहिती का, स्थानिक लेवलला प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यायचे आणि त्यामार्फत आम्ही हा आतापर्यंत जो कार्यक्रम राबत होतो. आमच्या प्रत्येक जयंतीला शेड्यूल कास्टचा एकही वक्ता नसायचा. आमच्या कार्यक्रमाला वक्ता असायचा संभाजी ब्रिगेड अध्यक्ष, मराठा सेवा संघ अध्यक्ष, बंजारा कांदलाचा अध्यक्ष, अशा विविध जातीचे जे संघटना आहेत अशा लोकांचे जे प्रमुख आहेत ते तिथे बाबासाहेब येऊन सांगायचे. आणि आमचा वक्ता असा आम्ही ठेवायचो की ज्याचं नातं आमच्या गावात असेल.
म्हणजे गावातल्या प्रमुखाशी ज्याचं नातं आहे तो वक्ता आमच्या गावामध्ये आणल्यानंतर तो तिथे बाबासाहेब शिवाजी महाराज फुले यांचं नातं सांगायचा. याचा परिणाम असा झाला की आपण कशी एक आहोत, बाबासाहेब आपले कसे आहेत ही विचारधारा त्या लोकांमध्ये जुळल्या गेली. आणि त्याचा परिणाम असा झाला की आता काल म्हणजे मागच्या वर्षी आपली जयंती का निघू नये, म्हणजे त्याच्या आधी आम्ही प्रयत्न काय केला माहिती आहे की जेव्हा जयंती असायची तर पुतळा धुण्याचं काम अदर कास्टची मुलं करायची. ही वाखाण्याजोग आहे का? म्हणजे जयंती आली चला साफसफाई करूया, तर साफसफाई कोणी करायची? इतकंच आपल्या मुलांनी पुढाकार घेऊन साफसफाई करायची. तर ह्या म्हणजे जो चळवळीचा किंवा याचा जो समाज जो आहे तो धागा इम्पॅक्ट आपण त्या ठिकाणी बघितला. आणि मागच्या वर्षीची जयंती जी आहे आम्ही पुढाकार न घेता इतर जातीच्या मुलांनी पुढाकार घेतला आणि मागच्या वेळीची आम्ही जी जयंतीची मिरवणूक काढली. परंतु म्हणजे दुसरी अजून त्यातली पार्श्वभूमी असे की मागच्या वर्षीची जी मिरवणूक आहे आम्ही विनापरवाना काढली, परवानगी नसताना. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामधली ती पहिली जयंती असेल विनापरवाना. परंतु आता ती रिसर आपण केली आणि या वर्षीची आता 21 तारखेची जयंती आमची शासनाने मला परवानगी दिलेली आहे आणि आता ही आता अविरत चालू राहील. ठीक आहे सर. आपल्या संस्थेचा प्रवास जो आहे तो जवळपास आता 2 दशकाचा होईल. या प्रवासामध्ये संस्थेला तुम्ही एका उच्च स्तरावर नेऊन ठेवलेले आहे, कायदेशीर बाबीच्या पूर्तता केलेली आहे. मला एक विचारायचं, मला विरोध करणारे खूप असतो, तुम्हाला तुमच्या वाटा अडवणारे, तुम्हाला नाउमेद करणारे, तुमची संख्या लक्षणीय असणारे, याविषयी मला विचारायचं नाही. तुम्हाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं असे लोकही तुम्हाला भेटले असतात, ज्यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं की तुम्ही करता हे चांगलं काम आहे आणि तुम्हाला ज्यांनी दिशा दाखवली आणि तुमच्या काही अडचणीला घेऊन आले असेही लोक तुम्हाला भेटले असतील. तर त्याविषयी काय अनुभव असतो ते सांगा. खरं आहे, कारण काय माहिती आहे का, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सर्व असं की मागासवर्गीयाच्या नावाने एखादी संस्था निर्माण होते ही सगळ्यात मोठी पोटदुखी असते. आणि खास करून गावाकडे हा फार मोठा म्हणजे याचा हे आहे. आणि एखाद्या मागासवर्गाचा माणूस एखादी संस्था निर्माण करतो ही खेड्यामध्ये फार मोठी पोटदुखी असते. मला विरोध झाला नाही असं नाही, परंतु मला विरोध उघड कधी झाला नाही, कालही नाही, आज नाही, उद्याही मला होणार नाही. उघड विरोध नाही, परंतु विरोध कमालीचा होतो. परंतु विरोध काय होणार आहे याची मला पूर्वकल्पना असते. याचं कारण असं की संस्था निर्माण करत असताना याचा आपण पहिल्यांदा संस्था निर्माण का करावी याचं व्हिजन डेव्हलपमेंट नावाचं आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे की जे भारतामध्ये पहिल्यांदा माणुसकी या केंद्राने हे ट्रेनिंग दिलं होतं. तेव्हा 8 जिल्ह्यातील जवळपास 20 लोकांना हे ट्रेनिंग देण्यात आलं होतं आणि त्यामधले आपली पर्सन आहे. तर आमच्या जवळपास 10 लोकांनी आपण ते ट्रेनिंग आपण घेतलं होतं व्हिजन डेव्हलपमेंट नावाचं. आणि तेव्हाचे मतलब म्हणजे सुभूती धर्माचारी सुभूती असतील यांनी त्या ट्रेनिंगची व्यवस्था केली होती. आणि आपण संस्थात्मक काम उभं करण्यासाठी नेमकं काय अडचणी असतात, कशा असतात, का करावं, सामाजिक कार्य का करावं, कुणी करावं, कसं करावं, कुठे करावं, किती करावं याचं ट्रेनिंग दिलं होतं. आणि त्याप्रमाणे आपण काम करतो आहोत. आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात असल्यामुळे हे असं होतं, हे पूर्वीच ज्ञात असल्यामुळे ते काय आपला ते विशेष विरोध असा वाटत नाही. आणि या सगळ्या खास कळग्यांना विरोधकांना म्हणजे किंवा विरोध जो होतो त्याला म्हणजे हे मात करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. मागासवर्गीयाची जिल्ह्यामध्ये या टाईपची असलेली संस्था माझ्या माहितीप्रमाणे आपली पहिली आहे. आणि दुसरा विचारलं की ज्या संस्थात्मक ज्या बाबी आहेत त्या तुम्ही कशा पूर्ण केल्या, तर संस्था उभं करत असताना पहिल्यांदा नुसते रजिस्टर करून चालणार नाही, तर संस्थेचा लेखाजोखा तुम्हाला ठेवणं फार गरजेचं असतो. तर तिथे आपण आपण ते काम केलं. नंतर काय होतं माहिती का, मागासवर्गीय संस्था ज्या असतात त्या कागदपत्री असतात किंवा त्या पत्र्याच्या घरामध्ये असतात असं एक चित्र उभं केलेलं सगळं असतात. यातून मात्र आपण मात्र वेगळे आहोत. पहिल्यांदा गोष्ट आपली आपण डॉक्युमेंटरी जी आहे कागदपत्री आपण म्हणजे एक जे आहे तो आपण लोकाजमा जो आपला आहे तो आपला अव्वल दर्जाचा आहे. त्यानंतर आज रोजी संस्थेचं जे ऑफिस आपण जे मुख्य कार्यालय आपण जर बघितलं तर 2006 मध्ये संस्थेची वेबसाईट होती की ज्या काळी वेबसाईटची किंमत 2 लाख रुपये होती. 2006 मध्ये संस्थेची वेबसाईट होती इंटरनॅशनल लेवलला
आणि तेव्हा संस्थेचा संपर्क लंडन, UK, US या लोकांशी होता. म्हणजे मागासवर्गीय संस्था एका बॅकवर्ड दिलेली संस्था UKशी संबंधित राहते. तर ही काही छोटी बाब नाही साहेब तुला सगळं असं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये म्हणजे त्या जपल्या. नंतर संस्थात्मक कॉम्पोनंट ज्या काही तुमच्या नोंदण्या लागत असतात, जसं की तुमचं TNC लागतं, TVLA लागतं, ATG लागतो, HCR लागतो, या सगळ्या नोंदणीची जी ही आहे पूर्तता संस्थेने तेव्हाच केलेली आहे. संस्थेचा TNC 2006चा आहे, TVLA 2008चा आहे, ATG 2010-11ची आहे आणि 10-11चा FCR सुद्धा संस्थेकडे आहे. त्यामुळे ज्या काही नोंदण्या लागतात त्या परफेक्ट नोंदण्या संस्थेकडे आपण निर्माण करून ठेवून दिल्यामुळे आपण अव्वल दर्जाची संस्था आपण निर्माण केली. एवढंच नव्हे तर 2014-15 मध्ये युनेस्को ज्याला आपण म्हणतो, तर त्या युनेस्कोच्या नोंदणीला, युनिसेफच्या नोंदणीला संस्था महाराष्ट्रामध्ये 4 नंबरची आहे आणि मला वाटतं मागासवर्गीयामधली आपली पहिली संस्था आहे. म्हणजे युनिसेफच्या नोंदणीला 4 संस्थेची निवड झाली महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये शेड्यूल कास्टची आपली एकमेव संस्था आहे. तर मला असं वाटतं की हे जे म्हणजे प्रमाण आहे किंवा ही जी नोंदणी आहे किंवा ही जी त्यांची जी लेखोजमा आहे, हा आपल्यासाठी फार म्हणजे अभिमानास्पद आहे आणि ती खूप मोठी संस्थेची अचिव्हमेंट आहे. सर, तुम्ही जे काम करताय त्याचा आधारच मुळात त्याग आणि समर्पण आहे. त्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. एक वेगळा प्रश्न माझा तुम्हाला आहे. आई वडील ज्यांनी मोठी स्वप्न पाहिली, पोटाला पीळ दिलाय आणि तुम्हाला डॉक्टर बनवलं, भाऊ बहीण, तुमचे मित्र, आई वडिलांना आपला मुलगा, भावा बहिणींना आपला भाऊ, मित्रांना आपला मित्र, एक डॉक्टर मित्र कुठेतरी आरोग्य विभागामध्ये सेवेत जाण्याऐवजी किंवा स्वतःचा काहीतरी मोठे दवाखाना खोलण्याऐवजी हे सगळं सोडून देतोय आणि पूर्ण वेळ एखाद्या संस्थेला देतो, ध्येयवेडा होऊन. असं जेव्हा होते तेव्हा मग त्यांचे स्वप्न भंगले का? त्यांच्या तुमच्याविषयी काय प्रतिक्रिया आहे की तुम्ही करताय चांगलं आहे, वाईट आहे, तुम्हाला विरोध झाला का तुम्ही त्या विरोधावर मात करून ठाम राहतात? याचं नेमकं काय आहे? म्हणजे खरोखर म्हणजे तुम्ही मर्मावर तुम्ही बोट ठेवलेलं आहे. कारण कुठल्याही आईवडिलाला असं वाटतं की जे आईवडील जे मुलाला शिक्षण देतात तर त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाने शिकून आम्हाला ऐशो आरामामध्ये ठेवलं पाहिजे. आणि कुठल्याही आईवडिलाची अशी भावना असणं काही गैर नाही. परंतु मला तुम्हाला सांगायला अभिमान असा वाटतो, मी त्याला अपवाद आहे. मी त्याला अपवाद आहे. मला मुळात सगळ्यात मोठी जी साथ मला आहे ती माझ्या बायकोची आहे. मला ते समजूतदार मला माझा जीवन साथी भेटला आणि त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकलो, हे वाखाण्याजोगं आहे. आणि त्याच्यामुळे मला जे बाकी लोकांना जे प्रॉब्लेम्स येतात ते मला प्रॉब्लेम्स आले नाहीत किंबहुना नाही. आता नाहीत म्हणणं असणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे त्रास नाही असा प्रकार नाही, त्रास होतोच. कारण प्रत्येकाला वाटतं की आमचं काय, पुढचं काय, आमच्या ठिकाणी सगळं असं. परंतु जेव्हा अनालिसिस जेव्हा आपण करतो तर तेव्हा त्यांना असं वाटतं की हे तर आम्ही मागतो याच्यापेक्षा हजारपटीने जास्त आहे. उदाहरणार्थ आई वडिलांना जेव्हा वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे आणि त्यांनी आम्हाला काही प्रमाणात आम्हाला आर्थिक आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, ही आई वडिलांची भावना असणं साहजिक आहे. परंतु मी तुम्हाला वेगळं असं का सांगितलं, मी का वेगळं आहे तर समजा मी शिकून काय केलं असतं की आई वडिलांना चांगल्यापैकी समजा शहरामध्ये आणून किंवा एखादा प्लॉट घेऊन त्यांना घर बांधून देऊन एखादी गाडी घोडी घेऊन त्यांना मी म्हणजे सुखात ठेवू शकलो असतो. परंतु इथे मात्र माझा प्रवास फार वेगळा आहे. आईवडिलाचं जुनं घर पडीक तसंच, परंतु अदर कास्टच्या माणसाची जागा घेऊन खेड्यामध्ये इतर जातीची जागा घेऊन त्या जागेवर तुमचं घर बांधणं आपण कल्पना करू शकत नाही. आणि शहरात ठीक आहे, खेड्यामध्ये पण कल्पना करू शकत नाही, फार अवघड आहे. तर असं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आम्ही फार वेगळं आहे. तर वेगळं कसं तर त्या अदर कास्टच्या माणसाची जागा घेऊन त्याच्या जागेमध्ये घर बांधून त्या ठिकाणी आईवडिलाला म्हणजे ठेवणं
तर ह्याच्यापेक्षा मला असं वाटत नाही की त्या आईवडिलाचा अभिमान काही कमी असेल. म्हणजे आपण ज्या घरामध्ये ज्या दारामध्ये आपण पाण्यासाठी ताकासाठी तासनातास उभं राहायचो, किंवा आता ताक मिळेल, आता पाणी देतील, आणि त्याच जागेमध्ये आई वडील दिमाखाने घर बांधून राहतात. तर मला असं वाटतं साहेब, म्हणजे ही जी त्यांना जी दिलेली जी पावती आहे, जे म्हणजे परतफेड केलेली आहे, तर मला असं वाटतं हिचं मोल नाही करता येणार. आणि हे ते अडाणी जरी आई वडील असतील तर त्यांना याची कल्पना आहे. म्हणून त्यांची माझ्याबद्दल त्यांची कधीच त्यांची मला तक्रार काय कधी तक्रार नाही. दुसरा प्रश्न, तुम्ही आर्थिक जसं आपण विश्लेषण आपण जेव्हा करता, तर माझ्या अगोदर माझ्या बरोबर बरेचसे लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत, एकही गावकडे जात नाही, एकही गावकडे जात नाही. बरं, आल्यानंतर कधी येतात कधी जातात काही कळत नाही. परंतु आम्ही गावाकडे गेल्यानंतर दबदबा होतो गावामध्ये. तर हे जेव्हा ते आई वडील जेव्हा बघतात, तर तेव्हा त्यांचा म्हणजे ऊर अभिमानाने भरून येतो. आणि मला असं वाटतं की ही काही म्हणजे याची किंमत न मोजणारी आहे, किंवा याचं मापच नाही असं मला वाटतं असं. आणि त्यामुळं मला कधी याचं काही वाटलं नाही. आता बाकीच्या छोट्या मोठ्या ह्याच्या सगळ्या गोष्टी येतात, तर त्याला जर आपण म्हणजे हे केलं सगळं असं, तर म्हणजे ते ह्या सगळ्याच गोष्टी जे काही महापुरुष किंवा जेही सामाजिक कार्यकर्ते जे काम करतात, त्या प्रत्येकाचे ते प्रश्न आहेत असे. त्यातून मी वेगळा कसा असेल बरं. परंतु याच्यावर मात करण्याची जी म्हणजे मला जी शक्ती निर्माण जे आहे ती बाबासाहेबांच्या विचारातून मला आलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या विचाराचा पाईक असल्यामुळे त्यात मला काही म्हणजे गैर वाटत नाही, किंवा त्यात मला ते कठीण मला जात नाही. आणि बाबासाहेबांनंतर जे दुसरे महापुरुष आहेत मान्यवर कांशीरामजी, यांच्या चळवळीचा वारसा मला मिळाल्यामुळे मला यामध्ये म्हणजे काहीच मला यामध्ये काही वाटत नाही. आणि मी आलेल्या या समस्यावर मी मात करण्याची शक्ती मला निर्माण झालेली आहे. धन्यवाद सर. तुमच्या समस्येचा आपण आढावा घेतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की आपण जे काम उभं केलं त्यामध्ये नक्कीच तुमचं योगदान आहे, खूप मोठा त्याग आहे. तुमच्या या कामाला तुमच्या सहचारी ज्या आहेत, तुमच्या पत्नी आहेत, त्यांनीसुद्धा इंटरव्ह्यू करून मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचं पाठबळ आहे, तुमच्या परिवाराचं पाठबळ आहे, पण तुम्ही करू शकता. तुमच्या भविष्यातील वाटचालीला आमच्या सर्वांच्या वतीने खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचा खास वेळ दिला आणि आमच्याशी बातचीत केली, त्यासाठी मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आज आपण होतो अंबरनाथ या ठिकाणी आणि आपली बातचीत झाली. प्रसंग सामाजिक संस्थेचे प्रमुख सर्व डॉक्टर गजपाल इंगोले सरांशी आपण बोललो. त्यांनी जे काय आपल्याला अनुभव दिलेले आहेत ते नक्कीच युवा पिढीसाठी खास करून मार्गदर्शक आहे. आणि आदर्श संस्था कशी असावी, संस्थेची कार्यपद्धती काय असावी, याचा आदर्श आपण समाजापुढे आणलेला आहे. तुर्तास इतकेच. पुन्हा भेटू नव्या व्यक्तिमत्वासोबत. धन्यवाद. शुभरात्री. नमस्कार. जय भीम.